नमस्कार. मी डॉक्टर मिसेस केसरी. पोषण मीमांसा या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. परवा एक कथा वाचनात आली. त्यामध्ये एका स्त्री कंडक्टर बद्दलची माहिती किंवा कथा होती. 2 मुख्य स्थानकांमध्ये तिच्या बसच्या फेऱ्या करण्याची तिची ड्युटी होती. या 2 स्थानकांच्या दरम्यान एका ठिकाणी बसचा एक थांबा होता. तर प्रत्येक वेळेला ती स्त्री त्या थांब्याजवळ आली की प्रवासी खाली उतरून परत दुसरे प्रवासी आत चढेपर्यंत काही तिथं वेळ लागत असे. तेवढ्या वेळात ती त्या स्थानकाजवळ उभ्या असलेल्या रिक्षामध्ये जात होती आणि आपल्या चिमुकल्या बाळाला स्तनपान देत होती. त्या बसमधल्या एका प्रवाशाच्या हे लक्षात आलं आणि त्या प्रवाशाने तिच्याशी ती परत बसमध्ये चढल्यावर संवाद साधायचा प्रयत्न केला. त्यात त्याला हे कळलं की ती नुकतीच नोकरीला लागलेली आहे आणि तिचं लहान बाळ आहे. तर त्याच्या दूध पिण्याच्या वेळा ह्या ॲडजस्ट करण्यासाठी तिला हा प्रयास करावा लागतो. नोकरीत रजा मिळत नाही कारण नुकतीच ती सर्व्हिसला लागलेली आहे आणि नोकरी करणं गरजेचं आहे. त्यामुळे ती असं करत होती. ही कथा कदाचित नुकतीच घडलेली नसावी, काही कालावधी लोटलेला असावा. कारण आत्ता सध्याचे जे सुट्टीचे म्हणजे पोस्ट डिलिव्हरी रजेचे जे नियम आहेत ते खूप बदललेले आहेत. पण काही वर्षांपूर्वी हे नियम खरंच खूप कडक होते आणि त्याच कालावधीमध्ये बहुतेक ह्या मुलीला असं करावं लागत असेल. पण ती कथा वाचताना माझ्या लक्षात आलं की लहानपणी आपण हिरकणीची गोष्ट वाचली होती आणि त्यामध्ये किल्ल्याचे दरवाजे बंद झाल्यानंतर तिला घरी जाणं शक्य नव्हतं. पण तिने तिचा मार्ग शोधला आणि ती त्या बुरुजावरून त्या किल्ल्यातून खाली उतरली आणि आपल्या बाळाला जाऊन भेटली आणि त्याची काळजी घेतली. म्हणजे आजच्या युगातली ही स्त्री कंडक्टर म्हणजे हिरकणीच आहे. अशा अनेक माता आपल्या अपत्यांच्या संगोपनासाठी, त्यांच्या उत्तम आयुष्यासाठी सतत कार्य करत असतात. स्वतःचा कुठलाही सुखाचा विचार न करता त्या आपल्या अपत्यांसाठी सतत धडपड करत असतात. हे जेव्हा माझ्या मनात आलं तेव्हा माझ्या मनात अजून एक गोष्ट आली. ते म्हणजे मी शिकत होते त्यावेळचा काळ, त्यावेळचा माझ्या आयुष्यातला काळ. माझी आई सिंधू गोविंद दाते आधी सरस्वती भुवन संस्थेच्या मुलांच्या शाळेत आणि नंतर त्याच संस्थेच्या शारदा मंदिर कन्या प्रशाला येथे शिक्षिका होती. नंतर ती तेथेच सुपरवायझरही झाली. माझ्या आईने जिद्दीने मला डॉक्टर करण्याचं ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे ती माझं संगोपन करत होती. मी जेव्हा 10वी-12वी मध्ये उत्तम मार्क्स मिळवले तेव्हा सगळेजण तिला म्हणायचे की कशाला तिला मेडिसिनसाठी मागे लागताय. 10वी-12वी झाली, त्यातले मार्क मिळणं आणि मेडिसिनला ॲडमिशन मिळाल्यावर त्यात तिने तरुण जाणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तेव्हा तिला मेडिकलला घालू नका. ती अतिशय हडकुळी आहे, सारखी आजारी पडेल, तिच्याच्यानं तेवढा अभ्यास होणार नाही. तेव्हा तुम्ही तो मेडिकल कॉलेजचा नाद सोडून द्या. पण माझ्या आईने ह्या लोकांचा सगळ्यांचा विरोध पत्करून आणि त्यावेळेला गावामध्ये मुलींनी एवढं शिकणं पण लोकांना पसंत पडत नसे. मुलींनी मान वर करून चाललेलं पण त्यांना आवडत नसे. अशा परिस्थितीमध्ये तिने जिद्दीने मला ठरवलं की ती मला डॉक्टर करेल. सुदैवाने मला मार्क्स चांगले मिळाले आणि मला
औरंगाबाद येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात ॲडमिशन मिळाले. ही ॲडमिशन मिळाल्यानंतर आम्ही त्यावेळेत तेथे डॉक्टर ख्रिश्चन म्हणून होते, त्यांना लोक जालनावाला म्हणून ओळखायचे. ते माझ्या वडिलांचे मित्र होते. त्यांना जाऊन आम्ही पेढे दिले की मला ॲडमिशन मिळाली आहे. आणि सगळे लोक आम्हाला विरोध करत आहेत, ॲडमिशन घेऊ नका असं सांगत आहेत. ते ऐकल्यानंतर ते म्हणाले की अजिबात कोणाचं ऐकू नका, तिला तिच्या मेरिटवर ॲडमिशन मिळाली आहे, तिला जाऊ दे कॉलेजमध्ये. फक्त मी तुम्हाला एक सल्ला देतो की तिचं न्यूट्रिशन आणि तिची एक्झरसाइज याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, की जेणेकरून ती तिथं आजारी पडणार नाही आणि ती व्यवस्थित अभ्यास करू शकेल. आणि मग त्यांनी आईला सांगितलं की हाय प्रोटीन डाएट, मीडियम कार्बोहायड्रेट आणि रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ फॅट एवढं तिला गेलं पाहिजे. आणि दुपारी जेव्हा त्यांना लंच टाईम म्हणून वेळ मिळतो त्या वेळेला वरण भात भाजी पोळी हा डबा द्यायचा नाही, तर जे चावून खाता येईल आणि ती जागृत राहील असं अन्न तिला द्यायचं. नाहीतर 2 वाजताच्या लेक्चरला तिला झोप येईल आणि तिचं कुठेही लक्ष लागणार नाही. तेवढी काळजी घ्यायची आणि व्यवस्थित आहार द्यायचा. त्याप्रमाणे आईनी माझं आहार आणि व्यायाम नियोजन केलं. पहाटे 4 वाजता उठायचं, योगासना मेडिटेशन करायचं. त्यानंतर 5 वाजेपर्यंत दूधवाला यायचा, ते दूध गरम करून प्यायचं. 5:30 ते 5:45च्या दरम्यान ड्रायफ्रुट्स खायचे. 6:15 ते 6:30च्या दरम्यान एवढ्या वाटी भरून साधा वरणाचा घट्ट गोळा, त्याच वाटीनी पाव वाटी भात आणि अर्ध्या जुडीची पालेभाजी, लिंबू, तूप आणि मीठ असा माझा ब्रेकफास्ट असायचा. त्यानंतर ती डब्यामध्ये मला शेंगदाणे, फुटाणे, राजगिऱ्याच्या लाह्या, गुळाचा खडा किंवा खडीसाखरेचा खडा, ज्याला आपण पत्री साखर म्हणतो, ती खडीसाखर असं देत असे. सगळ्या माझ्या बरोबरीच्या मुली ज्या लेडीज रूममध्ये डबा खायच्या त्या सगळ्या मला हसायच्या, माझी चेष्टा करायच्या. पण आईनी सांगितल्याप्रमाणे, डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे तोच डबा मी नेत होते. संध्याकाळी परत घरी आल्यानंतर पाव लिटर दूध, सीझनल फ्रूट्स, कधी बेसनाचा लाडू, उडदाचा लाडू, कधी रव्याचा लाडू, राजगिऱ्याचा लाडू, जे काय केलं असेल ते. आणि त्यानंतर सगळ्यांबरोबर साग्रसंगीत जेवण, म्हणजे ज्याला आपण चारी ठाव म्हणतो, वरण भात भाजी पोळी चटणी कोशिंबीर असं सर्व जेवण. हा माझा आहार तिने योजला होता आणि पूर्ण शिक्षण होईपर्यंत तिने या आहाराकडे लक्ष दिलं. शिवाय त्यावेळेला फारशा रिक्षा नव्हत्याच आणि बसेस होत्या, पण त्या बसेस वेळेवर येतील आणि आम्ही वेळेवर कॉलेजमध्ये पोहोचू याची काही शाश्वती नव्हती, कारण नुकत्याच त्या बसेस सुरू झालेल्या होत्या. त्यामुळे रिक्षा नाही, बस नाही, मुलींनी सायकल चालवू नये असा तेव्हा सर्वसाधारण समज होता, म्हणून सायकल नाही. तेव्हा पर्याय एकच उपलब्ध होता, तो म्हणजे पायी जाणे. पैठण गेट ते मेडिकल कॉलेज 5 चक्की जवळ आहे. तिथपर्यंत रोज सकाळी आपलं दप्तर, डबा, पाणी, छत्री सगळं घेऊन चालत जायचं आणि संध्याकाळी तेवढ्याच रस्त्याने परत पायी यायचं. त्यामुळे मला तो आपोआप व्यायाम होत होता. तेव्हा आईचं आहाराचं नियोजन, योगासनं आणि हा चालण्याचा व्यायाम, ह्याच्यामुळे काय फायदा झाला तर डॉक्टर ख्रिश्चन यांनी सांगितल्याप्रमाणे माझी इम्युनिटी अबाधित राहिली. माझ्या आईची आणि वडिलांची इम्युनिटी ही बळकट होती. त्यांचेच जीन्स माझ्यामध्ये आल्यामुळे माझी इम्युनिटी तशी चांगलीच होती. पण मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यानंतर जेव्हा आपण पेशंटकडे बघतो, वॉर्डात जातो, वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स तिथं असतात, अशा वेळेला आपली इम्युनिटी शाबूत राहत नाही.
तेव्हा ती शाबूत राहण्यासाठी आईने माझ्या आहाराचं व्यवस्थित नियोजन केलं आणि पूर्ण अभ्यास होईपर्यंत, म्हणजे मी MBBS होईपर्यंत एकदाही आजारी पडले नाही. एवढंच काय, अजूनही मी आजारी पडलेली नाही. म्हणजे आईचं, वडिलांचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आणि ते मेंटेन करण्याची माझ्या आईचं नियोजन, ह्याच्यामुळे माझी इम्युनिटी आज तागायत अबाधित राहिलेली आहे. ही होती माझ्या आईची शक्ती, मातृशक्ती, जिला मी त्रिवार वंदन करते. शिवाय माझ्या आईने एक मोठा धाडसी निर्णय घेतला होता की जो आमच्या दृष्टीने धाडसी होता किंवा इतरांच्या दृष्टीने धाडसी होता, पण अनेक जणांच्या दृष्टीने तो चुकीचा निर्णय होता. त्यावेळेला औरंगाबादमध्ये 2-3 वर्ष सलग फिल्म इंडस्ट्रीचे, नाटकातल्या संबंधीचे लोक यायचे आणि मुलींना नटी होण्यासाठी प्रयत्न करायचे आणि त्या मुलींना घेऊन मुंबईला, पुण्याला जाऊन नाटकात, सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवायचे. पण माझी आई त्यांनी दाखवलेल्या आमिषाला, म्हणजे त्यांनी दाखवलेल्या अमुक एक रोल तुम्हाला देतो, तुमच्या मुलीला देतो किंवा त्याचे आम्ही एवढे पैसे देऊ, हे जे प्रलोभन दाखवलं, सतत 3 वर्ष हे लोक हे प्रलोभन दाखवत होते. पण माझी आई ठामपणे म्हणाली की मला जे काय शक्य होईल त्याच्यातनंच मी तिचं संगोपन करीन, मला या प्रलोभनांना बळी पडायचं नाही. मी तुमच्या इंडस्ट्रीत माझ्या मुलीला येऊ देणार नाही. मी तर नाहीच नाही, पण माझी मुलगीही तिथं येणार नाही आणि तुम्ही परत परत आम्हाला त्रास देऊ नका. पण लोक कधीच ऐकत नाहीत. त्यांना असं वाटतं की या मायलेकी काय समजतात स्वतःला, काय करतात स्वतःला, आम्ही एवढे पैसे देतोय तरी यांना कसं कळत नाही की यांची परिस्थिती एकदम सुधारेल. पण प्रलोभनाला आम्ही दोघीही बळी पडलो नाही, कारण माझी आई माझ्या मागेच ठामपणे उभी होती. त्या लोकांनी आम्हाला खूप त्रास द्यायचा प्रयत्न केला, पण आम्ही त्याचा व्यवस्थित सामना केला आणि तिथून आम्ही आमचं आयुष्य त्यांच्या हातात न देता आमच्या पद्धतीने, आमच्या मताने आम्ही दोघी जणी जगलो आणि मी माझं शिक्षण आईच्या पाठिंब्याने पूर्ण करू शकले. जर का आईने मला त्या इंडस्ट्रीत आर्थिक प्रलोभनाला बळी पडून जाऊ दिलं असतं, तर आज जेव्हा मी या इंडस्ट्रीबद्दल ऐकते, बघते, तेव्हा मला कळतं की माझ्या आयुष्यातली केवढी मोठी दुर्घटना माझ्या आईमुळे टळलेली आहे. आईमुळे आज मी एक नटी न होता एक डॉक्टर म्हणून चांगलं सन्मानाचं जीवन जगत आहे. जर माझ्या आईचा डिसिजन बदलला असता तर माझे काय हाल झाले असते हे तो परमेश्वरच जाणे. जर माझी आई अशी वागली नसती तर मला डॉक्टर होणं अशक्य होतं. तेव्हा इतरांच्या पेक्षा सुद्धा माझी आई जास्त महान आहे असा माझा समज आहे आणि तो खोटा नाही. ज्यांना ज्यांना हे माहिती आहे त्या सगळ्यांनाच माहिती आहे की माझी आई खरंच एक महान माता होती आणि तिच्यामुळे मी आज इथवर आलेले आहे. ह्या मातृशक्तीचा आज नारी शक्ती ह्या सिरीजमध्ये मी मुद्दाम उल्लेख करत आहे. माझी आई माझं दैवत, माझं सर्वस्व, तिला त्रिवार वंदना. येथेच थांबते. आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आपण सर्वांनी आपल्या आईला असलेल्या शक्तीचा व्यवस्थित उपयोग करा, आपल्या मातृशक्तीचा आदर करा आणि आपलं जीवन सुखावह करा. धन्यवाद.